ते बघ कशी ओळखते मामाला. हो. पाया पड. हो हो. नमस्कार. औक्षवंत हो. लवकर लग्न कर आणि आता. एक मिनिट. अरे हे कप. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. हे तुझ्यासाठी. अरे अरे वा. थँक्यू. आई हे तुमच्यासाठी. अरे कशाला? आशीर्वाद द्या. औक्षवंत हो. लवकर लाडू दे रे. आई मी पण पाया पडते. सौभाग्यवती भव. पाया पडलीस का? अगं माझे पिल्लू ते. फराळ करून घेतोस? नको जिजाजी आल्यावर. ओके. Hey guys! Happy Diwali and a very prosperous new year to everybody. Thank you, sir. Thank you. Today on this auspicious occasion, the night completes its 3 years. Yes! And it's all because of you guys. 3 cheers for... ए बाबा तू नको गाऊस. जा जा म्युझिक लाऊड कर जा. Come on man, let's dance. प्रिया पीयूष अरे वेफर्स काय मुंह मीठा करो दिवाळी है. सजना सावर रे मन माझे सावर रे सजना ना तुला कळले मन माझे ना कळले गालांवर कासे माझे अश्रू हे विरघळले सजना 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 सजना
विभा चल लवकर. झालं आईंची पण झाली असेल पूजा तर त्यांच्यासाठी पण. अगं काय हे विभा? sorry. अगं एक काम झाडत नाही का या घरात? Sorry. आणि आता उशीर होतोय मला. अरे धीर धर, काचा पडल्यात ना. त्या काचा घ्या आणि घाला माझ्या तोंडात. त्याच खाऊन जातो ऑफिसला आता. ए बाई जा, त्याचं बघ आधी. घोड्यावर बसून आलाय तू. मधुशी बोल. ए मधू सॉरी यार. बरं तुझी झोप नीट झाली ना काल रात्री? तू बघतोयस ना काय धावपळ चालली. आता 10ची मीटिंग होती आणि अजून मी इथेच आहे. तंगड्या गळ्यात घालून धावायला लागणार अक्षरशः आता मला. नो प्रॉब्लेम, तुमचं चालू द्या जिजाजी. इथे 10 मिनिटं उशीर झाला ना तर त्या बॅनर्जीचं बीपी वाढायला लागतं. ओके. आणि इथे आमच्या घरी हा असा कारभार आहे सगळा. अरे हातून निसटली प्लेट. मी घरी असलो की बरोबर गोष्टी निसटायला लागतात हातून. एरवी छान चाललेलं असतं यांचं. मधू तुझ्यासाठी पण आणते नाश्ता. अगं सावकाश, मला काही घाई नाही. बरं त्या रेनबो मधनं वाच्छानींचा फोन आला होता काल तुझ्यासाठी. कधी? काल. तू आता सांगतेस? अरे तुला माहितीये का तो कोण आहे? तुझा फोन कॉन्स्टंटली एंगेज लागत होता. त्यांचा मेसेज ठेवलाय मी. हे बघ इथेच ठेवला असेल मेसेज. राणी इथल्या कागदांची उलथापालत केलीस का तू? इथे एक नंबर लिहून ठेवला होता मी. अरे काय घर आहे का धर्मशाळा आहे ही? एक गोष्ट धडवत नाही का? उमेश, एक मिनिट मला शोधू दे ना. काय शोधू दे? हे बघ आहे इथे. धर मिळाला. My daddy strongest. काय पाहिजे? मस्का मारणं काय चाललंय? पप्पा ते गिफ्ट चांगलंय. ते फक्त मम्मीसाठी आजीसाठीच आहे. अरे नाही, तुझ्यासाठी एक मोठा बॉक्स आणलाय ना. तो वाला नाही पाहिजे मला. बार्बीचा गिफ्ट पाहिजे. ओ बर ठीक. आणि पप्पा तो मी सेट घेऊ. मेकअप सेट. मेकअप? आतापासून मेकअप? होमवर्क झालाय का सगळा? वेकेशन संपत आलं. हा फक्त ते ड्रॉइंगच राहिले. करून टाका चला. अगं राणी, तू तुझं ड्रॉइंग मला दाखवलं नाही. दाखव तुला. हा दाखव. बाय पप्पा. बाय. चल निघतो. हा हॅव अ नाईस डे. डबा दिनेश डबा रेडी आहे. गेला ना. अरे जाऊ दे. ये तरकटी येतो. आपण तुझं पेंटिंग बघूया. आपणच खाऊ. आणि त्याला म्हणावं अरे वा, डबा न्यायचा नसेल तर उद्यापासून सांगत जा. पायात चप्पल घाल. काचा पडल्यात ना. ए स्वीट हार्ट. हाय. याचं काय? हे इथे ठेव आणि ह्याच्यात ना हे चेंजेस पाहिजेत मला. ओके थँक्यू. या सर प्लीज हॅव अ लुक ॲट दीज प्रेझेंटेशन्स. सर आणि हे and we show you that relations change gradually. And this is the last one. गुड. दिस इज गुड. लोकांना असं वाटलं पाहिजे की स्वाद बदलेगा तो लाईफ बदलेगी. नाव बॅनर्जी विल कम ॲट आवर फीट. वॉच. राधाबाई धुणी करून झाल्यानंतर बाथरूम धुवून घ्या. काल विसरला होतात तुम्ही. नाव काय आहे? आणि बाल्कनीतली चिमण्यांची भांडी सुद्धा धुवून ठेवा. नाही. राणी तुला काय सांगितलं मी आता? रूम मध्ये जा. फटके दे ना मी आता. ताई, तुला काही प्रॉब्लेम नाही ना? म्हणजे सकाळी जिजाजी माझ्यासमोरच तुझ्यावर वैतागले. नाही रे काही प्रॉब्लेम नाही. वर्कलोड एवढा आहे ना की चिडचिड कोणावर तरी काढायची घरी येऊन. What happened, sir? एव्हरेस्ट आपल्याला प्रोजेक्ट द्यायला तयार नाहीये.
रेनबो घुसलोय ना तिकडे. पण का? कॉस्ट कट करायला सांगतात. रिसेशन आहे म्हणे. रिसेशन वगैरे काही नाही. या वाच्छानीला स्वतःचा कट सोडायचा नाहीये. आय एम नॉट गोइंग टू कट डाऊन. पण सर हा मोठा प्रोजेक्ट होता. असो असे 50 मोठे प्रोजेक्ट्स मिळतील आपल्याला, कळलं? आय डोंट केअर. सर व्हॉट प्लीज कूल डाऊन अँड हॅव युअर कॉफी. प्लीज रिलॅक्स. थँक्यू. मागेही एकदा काहीतरी बिनसलं होतं. तू पत्र टाकलं होतंस मला. नाही, दॅट इज सॉल्व्ड. आयुष्य ऑफकोर्स. उटीला घेऊन गेले होते मी त्याला 5 दिवस. खूप धमाल केली आम्ही, खूप मजा केली. थोडे दिवस नॉर्मल होता तो, पण नंतर पुन्हा काहीतरी. पुन्हा पुन्हा काय ताई? काही नाही. हाय. रिच्ड होम? हो मी पोचले. आणि तुम्ही? मी ऑफिसमध्येच आहे अजून. ऑफिसमध्ये काय करताय? गेम खेळतोय. प्लीज गो. जाईन ग. माझी घरी जाण्याची वेळ झाली की मी जाईन. एनिवे यू स्लीप वेल. ओके बाय. गुड नाईट. गुड नाईट डार्लिंग. काय रे? काय हवंय? मला जरा बोलायचं आहे तुझ्याशी. आत्ता? आता काय? बाहेर चल. हं? बाहेर चल. काय झालं दिनेश? काही प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम आहे. काय? खूप मोठा प्रॉब्लेम आहे. काय झालं? तुला माहिती आहे विभा, आज माझी ऑफिसमधली सगळी कामं दुपारी 3-3:30ला आटपली होती. पण तरी सुद्धा मी ऑफिसमध्येच बसून राहिलो. मी घरी नाही आलो. आणि हे फक्त आज नाही, गेले अनेक महिने हे असंच होतंय. माझी सगळी कामं संपतात आणि नंतर मी ऑफिसमध्ये बसून राहतो एकटाच, कारण माझे पाय वळतच नाहीत या घराकडे येण्यासाठी. काय झालं? हं? सांगतो. आपल्या लग्नाला किती वर्ष झाली? 7. एखादा ऊस चरकातून 7 वेळा पिळून काढावा ना, तसं चिपाड झालंय आपल्या रिलेशनशिपचं. दिनेश काय? सुरुवातीचं 1-1.5 वर्ष अमेझिंग होतं, सुपर्ब. कारण तेव्हा तू माझी विभा होतीस. माझी विभा, जी माझ्या पेंटिंग्सवर भरभरून बोलायची, क्रिटिसाइज करायची, आवडायचं ते मला. आता काय उरलंय? म्हणजे सकाळचा कुकर, ब्रेकफास्ट, आंघोळीच्या आधी टॉवेल आणून दे, आंघोळीनंतर इस्त्रीचे कपडे आणून दे. एवढ्याच अपेक्षा असतात एका नवऱ्याच्या आपल्या बायको काढून. राणीला सुद्धा तू माझा होऊ दिलं नाहीस. तिला स्वतःचं करून ठेवलेस, बळकावून ठेवलेस तिला. राणीसाठी मी कोण आहे माहिती आहे विभा?
राणीसाठी मी तिला वेळोवेळी छान छान कपडे, छान छान खेळणी, चॉकलेट्स आणून देणारा एक अंकल आहे, अंकल. आणि मला खूप चीड येऊ लागले त्याची आता. दिनेश तू शांत होतोस हा शांत हो तू. हे हे बघ मला ना कळतच नाहीये काय प्रॉब्लेम आहे, काय म्हणायचंय तुला. हा नाही कळत आहे. सोपं करून सांगू? मला डिवोर्स हवाय विभा. व्हॉट? आपण मोकळे होऊया. आणि काय करूया? तुझं मला माहित नाही, पण मी लग्न करणार आहे. दिनेश ठरलंय आमचं, माझं आणि नंदिताचं. माझ्या एजन्सीमध्ये आहे ती. आय एम इन लव्ह विथ हर. कधीपासून? 6 महिने. तिच्यात मला तीच विभा दिसते, तीच स्वप्न दिसतात जी कधीतरी तुझ्या डोळ्यात होती. पण आता तू स्वतःच पोतेरं करून घेतलंयस विभा. कुणासाठी? हा कुकर लावते, ब्रेकफास्ट करते, तुला हवं नको ते बघते. अरे तू मोठा बाबास म्हणून तुला स्पेस दिली मी, स्वतःला गाडून घेऊन. याला तू पोतेरं म्हणतोस? ही जी सगळी सटर फटर कामं तू मला सांगतेस ना विभा, ही 4 दमड्या फेकून नोकरांकडून करून घेता येतात. त्यासाठी मला बायकोची गरज नाहीये. डॅम इट. अरे थट्टा करतोस? थट्टा नाही करत आहे. तुला असंच वाटत असेल ना तर कीव येते मला तुझ्या बुद्धीची. दिनेश तुला राणीची शपथ आहे. दिनेश असं नको करूस. कित्येकदा आपण भांडलो, रुसलो, नंतर एकमेकांच्या कुशीत शिरून रडलो. ते काय संबंध नव्हते म्हणून. अरे राणी 10 महिन्याची असताना तिला मोठं आजारपण आलं होतं, तेव्हा तिच्या उशाशी रात्र रात्र जागत बसलो होतो. ते काय संबंध नव्हते म्हणून. तू म्हणतोस राणीला मी तुझा लळा लागू दिला नाही. तिला गरज असताना कधीतरी अवेलेबल असतोस तू. सतत बॉब बॉब करत असते ती. तिचा फोनही उचलत नाही. मला कामं असतात. कुठली ते कळलं. शट अप. शट अप. उगीच तिरपागडं बोलायची गरज नाहीये, कळलं? हे बघ हे विभा, आय वॉज ऑलवेज दिस बिझी. ओके, जेव्हा आपलं नुकतं लग्न झालं होतं ना, तेव्हा 3 मॅगझिनची लेआउट मी करत होतो. शिवाय आणखीन मिळतील ती कामं घेतच होतो. अरे त्या स्ट्रगल मध्ये मी होते तुझ्या बरोबर. तुझ्यासाठी, तुझ्या कामासाठी रात्र रात्र मी जागली आहे दिनेश. हो ना, जागलीस ना तू. जागलीस, तू राबलीस. हु इज डिनाइंग इट? पण हे सगळं कोणासाठी? घरासाठी, माझ्यासाठी नाही. मी कधीच प्रायोरिटीवर नव्हतो तुझ्या विभा. घराचे हप्ते कसे फेडले जातील ही प्रायोरिटी होती तुझी. घर कुणाचं आहे? घर माझं आहे, पण मी या घरात कधीच नव्हतो. अरे तू सुद्धा या घरात आल्यावर कधी पेंटिंग केलंस? हातात ब्रश घेतलास तुझ्या? का घ्यायचा? माझ्या कलेचं या घरात कौतुक कोणाला आहे? कॅटचं एवढं मोठं अवॉर्ड मिळालं मला. तुला काही वाटलं त्याचं? मला आनंद झाला. मग तुझा आनंद माझ्यापर्यंत नाही पोहोचला. असं नको बोलूस. माझं प्रेम आहे तुझ्यावर. तुझं प्रेम माझ्यापर्यंत पोहोचत नाही विभा. मग काय करू मी? बाजूला हो माझ्या रस्त्यातून आणि मोकळं कर मला. आणि काय रस्त्यावर पडू? का? रस्त्यावर का पडशील? आर्टिस्ट आहेस ना तू, पण क्वालिफाईड आर्टिस्ट आहेस. कला आहे तुझ्याकडे. जा एखादा जॉब शोध. मी देतो तुला जॉब हवं तर. अरे काय चाटायचंय त्या जॉबला? डोक्यावर छप्परच नसेल तर? तुझ्या वडिलांचं घर आहे ना. दिनेश, आणि पायाखालची धरणी विभा, ती कुणाची? तीच काढून घ्यायला निघालायस तू. विभा प्लीज, मला तमाशा नकोय. दिनेश मी पाया पडते तुझ्या. माझा संसार मोडू विभा, नकोस. विभा, माझा संसार मोडू विभा, नकोस दिनेश. प्लीज विभा. दिनेश माझा ऐक. Shut up! राणी उठे. उठू दे. आयुष्यातच उठवायला निघालास तू. मी आईनाच बोलवते. विभा, विभा, कोणालाही उठवायची गरज नाहीये, कळलं? मला जर संसार करायचा नसेल तर कुणीही जबरदस्ती नाही करू शकत माझ्यावर. तुला नाही ना जायचं, मग मी जातो घरातून बाहेर. निदान बाहेर गेल्यावर तरी शांत झोप लागेल मला, कळलं? बघू डोंट टच मी, ओके?
ए विभा, काय झालं ग? बरं वाटत नाहीये का? काळजी वाटते ग तुझी. काय झालं? अगं बोल ना. जीव टांगणीला लागलाय माझा. तो दिन्या काही बोलला का तुला? एक एकदा सैतानासारखा वागतो तो. त्याचा स्वभाव म्हणजे. बोलतेस का आता काही? माझी शपथ आहे तुला. इकडे बघ. विभा, काय झालं? हे बघ. काय झालं बोल. तो काही बोलला का तुला? आई, त्याला वेगळं व्हायचंय. काय? मी नकोशी झाली. घटस्फोट हवाय. I'm so proud of you, and I'm so sure that you're gonna be a rock star one day. हो आई बोल. अगं ताबडतोब घरी निघून ये बाळा. बरी आहेस ना तू? आत्ताच्या आत्ता म्हणजे काय? इकडे अनर्थ घडलाय, तू लगेच निघून ये. राणी बरी आहे ना? आणि विभावहिनी आहे ना तिथे? ती आहे पण तिचं डोकं थाऱ्यावर नाहीये. मीन्स वॉट? तू समक्ष ये ना इकडे. माझी तर जीभच रेटत नाहीये. आई तू मला स्पष्टपणे सांगशील का की काय झालंय? उर्मी, दिन्याने ना विभाकडून घटस्फोट मागितलाय. काय? आई मी येते तिथे. काय चाललंय तुझं? मी काय ऐकतेय? काय? परवा रात्री काय झालं? 2 दिवस झोपू नाही ती. अन्न पाणी घेतलं नाही तिनं. एक अक्षर सुद्धा बोलत नाहीये ती. मग मी काय करू आई? मला एका अवाक्षराने बोलला नाहीस. हे बघ आई, जिच्याशी बोलायचं होतं तिच्याशी मी बोललो. तुला कळणारच होतं आज नाही तर उद्या. अरे दुसरं लग्न करायला निघालास दिन्या? ते का आज उद्या कळण्यासाठी? आई आई, गप्प बस. गरीब गाय निघाली म्हणून तिच्या गळ्यावरनं सुरी फिरवायला निघालस तू? तिच्या उरावर सवत आणून नाचवायला निघालस तू? अरे तुझी हिंमत कशी झाली तिच्याकडे घटस्फोट मागायची? काय अधिकार आहे तुला? आई, अधिकार जर मला नाहीये तर कोणाला आहे? सांग ना. माझीच बायको आहे ना ती. निदान या क्षणापर्यंत तरी आहे. माझ्याच नावाचं मंगळसूत्र घालते, स्वतःच्या नावापुढे माझंच नाव लावते. मग ते नाव लावण्याचा अधिकार जर मी तिला दिलाय तर ते परत काढून घेण्याचा अधिकारही मलाच आहे. अरे कन्यादानात स्वीकारलीये मी तिला. लग्नात तिच्या आईला वचन दिलं होतं मुलीसारखी जपेन म्हणून. मुलीसारखी आहे ती माझ्या. पण मुलगी नाहीये. मुलीपेक्षा जास्त आहे ती दादा. या बाईसाठी तू आणि मी जेवढं नाही करणार ना इतकं करते ती. 100 दुखरी घेऊन आज जर ही उभी आहे ना तर ती फक्त विभावहिनीच्या विश्वासावर. गुड. नाही, उत्तम आहे. म्हणजे विभा या घरातून गेली तर तुम्हा सगळ्यांचा लॉस होणार आहे. खूप नशीबवान आहात तुम्ही. तुम्हाला जर या सगळ्यातून थोडीशी फुरसत मिळाली नाही तर माझ्या सुखाचाही विचार करा. तिने तुला काहीच सुख दिलं नाही. अरे दुसऱ्या लग्नाच्या विचाराने एवढा आंधळा झालायस? हे घर उभं करताना रक्ताचं पाणी केलंय तिनं. घरासाठी लोन काढताना दागिने गहाण ठेवले होते तिने. मग ते परत मिळालेत तिला.
तुम्ही दोघे एक काम करा, एक लिस्टच बनवा अख्खी. तिनं काय काय दिलं याची, त्या सगळ्याची परतफेड करेन मी. परतफेड म्हणजे काय करणार तू? ती मागेल तितकी पोडकी देईन तिला. अजून कशी करायची असते परतफेड? हे बघा आई, मी खूप रॅशनल आहे, कळलं ना? विभा मला डिवोर्स दिल्यावर काय रस्त्यावर जाणार नाही. ती क्वालिफाईड आहे, ती जॉब शोधेल. मी तर तिला म्हटलं की तुझ्यासाठी मी जॉब शोधतो हवं तर. एक पाऊल पुढे जाऊन मी हेही म्हणतो आहे की उद्या जर तिनं लग्न सुद्धा केलं ना तरी मला काही प्रॉब्लेम नाही आहे. अरे काय बोलतोस तू हे? तिच्यापासून तुला एक पोर आहे. जरा विचार करून बोल. हे बघ, तिच्या आयुष्याची तू माती करणार असेल ना तर ती माती आणून आधी आमच्या तोंडात घाल. मला माहित होतं आई, तू राणीचा इश्यू करणार. इशू इशू म्हणजे वेगळे राहणाऱ्या आईबापांच्या पोराचे काय प्रॉब्लेम असतात ते आपल्याला माहिती आहे ना. भाऊ काकांच्या विनोळी वैशालीचं उदाहरण घे. राणीचंही तसंच व्हायला हवंय का? आणि राणी तरी का वेगळी राहील तिच्या आईशिवाय? कशाला वेगळी राहणार आहे राणी? तिच्याबरोबरच राहील ना ती. म्हणजे? हा, कारण तिला आईचीच ओढ आहे, आईचाच लळा आहे. माझी ओढ नाहीच आहे तिला. पण माझी आहे ना. अरे सख्खा बाप असून एवढी सुद्धा माया तुझ्या मनात नाहीये तुझ्या लेकीबद्दल? अरे अर्धा तास उशीर झाला ना त्या पोरीला तर घोर लागतो जीवाला. तिला सर्दी पडसं झालं ना तर काहीच लपलपत माझं. दिन्या, माझ्या काळजाचा तुकडा आहे तो. माझ्यापासून तोडू नको सांगून ठेवते. ठीक आहे, तुम्ही जपा तुमच्या काळजाचे तुकडे. मी कोणाचाच नाही ना, फेकून द्या मला वारेवर. हा आई, तुला काय वाटतं ग? तू आज हे जे प्रश्न मला विचारतेस ते मला पडले नाहीत? गेले 4 महिने फक्त या गोष्टीचा विचार करून करून आहे ना डोकं फुटायची पाळी आली आहे माझी. राणीसाठी माझंही आतड तुटतं, कारण हो ती मुलगी आहे माझी. पण या बाईनं रीतसर तोडलंय माझ्या मुलीपासून मला. आणि राणी हे घर सोडून परग्रहावर कुठेही जात नाही आई, कळलं? तुला जेव्हा हवं तू राणीला जाऊन भेटू शकतेस, जेव्हा हवं तेव्हा तिला इथे बोलावू शकतेस. पण तिच्या मायेसाठी मी आता माझ्या सुखावर पाणी सोडू शकत नाही. कारण आई, आता हा माझा पीक पिरियड आहे. आता जर माझं काही झालं नाही ना तर पुढच्या आयुष्यात माझं काही होणार नाही. हे लोडणं गळ्यात अडकवून घेऊन मी जर या फालतू संसारात अडकून पडलो ना तर काही होत नाही माझं. आय वॉन्ट टू फ्लाय बिकॉज फॉर मी स्काय इज द लिमिट. जाऊ दे, जाऊ दे त्याला. उडायचंय ना तुला, जा उड जा. मोकळं केलंय मी तुला. जिथे जायचंय तिथे जा. जस्ट गो अवे. हे रडगाणं आणि हे इमोशनल ब्लॅकमेल ऐकवण्यासाठी जर मला इथे थांबवलं असेल तर मला त्यात काडीचाही इंटरेस्ट नाहीये. या घरात उद्या कोणी डोकं आपटून रक्त जरी काढलं ना तरी माझा निर्णय बदलणार नाही.
माई माई कोण आहे ग? अगं बाई, आजी बघा तरी कोण आलंय. माझ्या बबड्या आलाय. किती दिवसांनी दिसतोय ग. अगं एखादा फोन तरी करायचास ना. अगं वेळच नाही झाला. काय वेळच नाही झाला. 24 तास मोबाईल असतो ना तुमच्या हातात. हं? आमचा मेला फोन वर्षातून 6 महिने बंदच असतो. पण आता आहे चालू. अगं सकाळी कळतं तर येता येता यांना काहीतरी आणायला सांगितलं असतं. काय शोन्या, काय काय आवडतं तुला? आईस्क्रीम. आईस्क्रीम. ओले बापले. अगं पण बाहेर हवा किती सुटली आहे बाळा. काही नको हा तिचे लाड. राणी खाली उतर. आजीला झेपणार आहेस का तू आता? असू दे ग. चला, तुला चॉकलेट पाहिजे? हो. चल चॉकलेट देते मी तुला. मामाने आणलंय. चला. हा छोनुली आली आहे माझी. मधू आहे ना ग अजून? हो अजून आहे 2 दिवस अगं. त्याच्या पायाला अगं भिंगरी लागलेली आहे. जा पण हात पाय धु आणि कपडे बदलून घे. हा आबा कुठे आहेत? कुठे असणार? त्यांचा पाय तरी कुठे टिकतोय घरात. रिटायर्ड माणूस उठले की सुटले. जातीच्या ऑफिसमध्ये जाऊन बसतात. मेळावे घेतात. काय काय चालूच असतं बघ. आता वधूवर मेळावा आहे ना. आता एवढ्यात घरी येणार नाहीत. तू बस ना. दुसऱ्यांचं जमवण्यात आबांना भारी हाऊस. तेच ना. स्वतःच्या लेकराचं तसंच राहिलंय. जगासाठी करण्यामध्ये साळवींचा जन्म गेलाय बघ. तरी मी म्हटलं त्यांना, तो इथे असेपर्यंत काहीतरी हालचाल करा. बरं मी तुला चहा देते. माझ्यासाठी केला होता. अगं बस ना तू. तुझ्यासाठी केलायस तर तू घे. मी वेगळा करून घेते. अगं माझंच घर आहे ना. अगं हो ग बाई, तुझंच घर आहे. नाकारते कोण? पण आल्यास अशी 2 घटका बसशील की नाही? आणते. सासूबाई काय म्हणतायत ग तुझ्या? आहे बरे आहेत. आणि आमचे जावई बापू बरे आहेत ना ते? हं. नाही मधू सांगत होता हल्ली दगदग वाढली आहे त्याची म्हणून. घे. काय ग परस्पर इकडेच आलीस? नाही एवढी मोठी बॅग बघितली म्हणून विचारलं. कुठे जाऊन आलीस का लांब? विभा, ए विभा, काय झालं ग? डोळ्यात काही गेलंय का तुझ्या? ए बाळा इकडे बघ. तब्येत बरी नाहीये का तुझी? मला काय धाड भरली. विभा खरं सांग, काय झालंय? नको ना तुझ्या चौकशा. विभा, विभा. वत्सला, तू सांगितलेल्या 3 भाज्या मिळाल्या बरं का? आला हो. बसा. काय ऊन आहे बाहेर. हे बघ, हा फ्लॉवर, ही तुझी सिमला मिरची, वा ताज्या मिळाल्या. मग टवटवीत आहेत एकदम. आणि हा दुधी भोपळा. उद्या मस्तपैकी दुधी हलवा करायचा बरं का? करते. पाणी घे. आपले चिरंजीव कुठे दिसत नाहीत? कुठे असणार? नेहमी सारखे गेलेत बाहेर. त्यांना म्हणाव 4 मुलींचे फोटो आणलेत. हो हा, त्यांच्या पत्रिका सुद्धा मिळाल्यात. आणि मुख्य म्हणजे त्या 4ही पत्रिका जुळतायत. चला. आता त्याला म्हणाव तूच काय ते ठरव. बरं माझ्यासाठी 1 कप चहा कर. आणते. हा. पण आधी कोण आलाय ते बघा. कोण आलंय? ओ आपला बबडे आलाय. बबडे आलाय. अगं पण आहे कुठे तो? राणी. आबा आबा अरे वा 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 शौर्या. आबा पण डोंगरावर जायचो. अरे बापरे, एकदम डोंगरावर जायचं. बरं जाऊया. पण मला सांग, तुझी सुट्टी संपली नाही ना? नाही मी उद्या अभ्यास करी. तुम्ही मम्माला सांगा. हो हो सांगतो तुझ्या मम्माला. पण तुझी मम्मा आहे कुठे? ती नेहमीच्या जागेवर हा? वडाच्या झाडाखाली बसली. हे विभा, विभा
आबा कधी आला? अगं आत्ताच आलो मी. तू येणार आहेस असं कळवलं असतंस तर आधीच आलो असतो नाही का? ठीक आहेस ना? ए बेटा, अशी बघ बघू माझ्याकडे. काय झालंय? सांग ना, काय झालं? घरी काही झालंय का? अगं काय होणार आहे हो नोन? तुझा बाप खंबीर आहे, तुला माहिती आहे. ए सोन्या, बोल ना काहीतरी. विभा, सावर रे मज आवर आता, नको दुरावा पुरे कर आता. सावर रे मज आवर आता, नको दुरावा पुरे कर आता. बोल न काही तू बोल न माही, बोल न काही तू बोल न माही. प्रीत तुझी दे नकोच काही, प्रीत तुझी दे नकोच काही. सजना आज का हरले मी अशी का हरले. रंग वेड्या बावरी तुझी रंगहीन का उरले. असा कसा उलट्या काळजाचा निघाला हा माणूस? आणि रजनीताई सुद्धा गप्प बसल्या. मी सुद्धा तोच विचार करते. रजनीताई अशा गप्प बसणाऱ्यातल्या नाही आहेत हो. माझ्या माहितीतला दिनेश हा असा नव्हता. काय कमी केलं होतं माझ्या पोरीने? 7 जन्मात मिळणार नाही अशी पोर. दुसरं लग्न करायचं ना त्याला. ही आजकालच्या पोरांची थेर. नटव्या बाजार बसव्या मिळतात ना बाहेर फिरायला. चल माझ्या बरोबर. अहो, जिथे असेल तिथून त्याला शोधून काढतो आणि बकडू धरून त्याला विचारतो, माझी पोरगी रस्त्यावर पडले का रे साल्या? कोणीही कुठेही जायचं नाही. का नाही जायचं सांग ना. विभाग काडी मोड म्हणजे काही साधी गोष्ट नाहीये. अहो त्याच्या सख्या आईचं नाही ऐकलं त्यांनी, तो तुमचं काय ऐकणार आहे? आणि माझ्यासाठी कोणीही कमीपणा घ्यायचा नाही. अगं तुमचाही अपमान करेल तो. अगं कसले मान अपमान घेऊन बसलीस बाळा तू. तरीही तुम्ही जायचं नाही. मग काय करू? तो सांगेल ते ऐकून घेऊ. त्याच्या मनात असेल तसंच होईल. म्हणजे तू घटस्फोट घेणार? त्याने पेपर्स पाठवले तर मी सही करणार. विभाग का अशी स्वतःची नासाडी करून घेतेस तू? अगं तुझ्या पत्रात एक मुलगी आहे याचा तरी विचार कर जरा. दुसरा पर्याय आहे का बा? काळजाचा तुकडा तोडून दिला होता म्हात्र्यांच्या घरी. या रजनीताईंनी वचन दिलं होतं, पोटच्या पोरीसारखी सांभाळेन तुमच्या लेकीला म्हणून. आणि हा माणूस याने पण सांगितलं होतं, मी मला फुलासारखं सांभाळेन. सगळं खोट खोट. शब्द खोटे, वचन खोटी. तोंडावर पाडलं ते.
अगं अगं तो टोप राहू दे, दुधाचा नाही आहे तो. तू राहू देत, मी बघते. मला काही करू देशील की नाही? तू बाहेर जाऊन आराम कर. तुझी आई अजून धडधाकट आहे. परात कधी घेतलीस? कड मजबूत आहे तिचे. तुझ्यासाठी पण घेतली आहे, पण आता काय उपयोग? कुठे नेशील? प्रत्येक भांड्यावर तुझं नाव असतं नाही? संवत्सला भास्कर साळवी. यावर करून घ्यायला विसरलीस की काय? अगं झाला आता 40 वर्ष संसार. आता कशाला पाहिजे नाव? जे काय आहे ते माझंच तर आहे. मलाही तसंच वाटायचं. तुझ्याकडे सगळे राधाबाई करत असतील ना ग? करून घ्यावं लागतं. आईंना कितपत जमतंय कुणास ठाऊक. जमवतील. चिमण्या खूप येतात ना इथे? हो ग, दुपारचा नुसता उच्छाद मांडतात बघ मेल्या. माझ्या बाल्कनीत पण येतात चिमण्या. त्यांची ठरलेली वेळ असते पाणी पिण्याची. राधाबाईंनी भांडी ठेवली असतील की नाही कुणास ठाऊक. माई, अजूनही तुझ्या पदराला मसाल्याचा वास येतो. घरातल्या बाईच्या पदराला मसाल्याचाच वास येणार ग. तुझ्या लेकीसाठी 4 लुगडी काढून ठेवलीत गोधड्या करायला. माझ्या लेकीसाठी का? तुझ्या लेकीला दे ना. मी तुला देईन ग, पण तू घेतलं पाहिजेस ना. जराही मन रमवत नाही स्वतःच. मध्येच रात्री उठून बसतेस. लक्ष ठेवून असतेस माझ्यावर. तू जागी असताना मला झोप येईल. विभा, ए विभा, आले. घ्या. ही इथेच लोळत पडले अजून. मी तिकडे फोन करून करून थकलो अक्षरशः. विभा, तू का आली नाहीस नागवेकर वकिलांकडे? काय म्हणाला काळा कोट? अगं माझ्याही पुढे 10 पावलं आहे तो. आज 4 नवीन पॉईंट सांगितले त्याने. चल चल उठ, सगळा हिशेब परत करायचा आहे आपल्याला. पोटगीची रक्कम वाढणार आहे. मला पोटगी नकोय आबा. काय? पोटगी नकोय? मला त्याचा एकही पैसा नकोय. अगं वेळ लागलाय का तुला? माई, मला खरंच नकोय. मी नाही येणार आहे त्या वकिलांकडे. विभा, अगं असं काय करतेस तू? तुझ्या हक्काचं आहे ते सगळं. हक्काचं कुठे जातंय आबा? अहो, माझे दागदागिने आहेत ना माझ्याजवळ. पण माझ्या आयुष्यातले मी तिथे वेचलेले क्षण याचा रोकडा हिशोब नका मांडू तुम्ही. त्याची किंमत करून माझ्या तोंडावरती फेकलेले पैसे मला नाही आवडणार. सगळ्या गोष्टी पैशात नाही मोजतायत ना माई. तो लाख देईल हो, पण सतत मी दिलं ही भावना असते त्याच्या मागे, उपकाराची. आणि मला तेच नकोय. मला पोटगी नकोय आबा. मग तुला काय हवंय बेटा? मला घर हवंय. माझं घर. अगं पण बाळा, हे घर सुद्धा तुझंच आहे. मला माझं घर हवंय. मला खूप आठवण येते ग. तुला दिनेशची आठवण येते का? नाही. तुला कळत कसं नाही? मला माझ्या घराची आठवण येते. सारखं दिसतं, स्वप्नात येतं, छळतं. माझं घर. विभा, विभा काय करतेस तू? मी घरी जाते आई. अगं विभा, अहो तुम्ही विभा, अगं
अगं अशी कशी जाऊ शकतेस तू? अहो सांगा ना तुम्ही. विभा, आबा प्लीज, माई प्लीज, मला घरी जाऊ दे. विभा. राणी, पाया पड. अक्षवंत हो बाळा. सांभाळ. माई, येते आबा. काळजी घे बेटा. काय लागलं तर कळवा मला. हो. सोन्या. सांभाळून जा. मम्मा कोरडं सुटलं. माझं पण सुटलं. आय लव्ह यू आजी. आय लव्ह यू टू. आम्हाला किती आठवण आली आमच्या पिल्लाची. मला पण आली तुझी. हो? आणि तुझी कविता कुठली का ती? मिस मेरी जब वो छोटी थी तो बाबा ऐसी थी, बाबा ऐसी थी. मिश्रानी जब छोटी थी तो बाबा ऐशी थी, बाबा ऐशी थी. माझे पिल्लू का ते. जा खेळ तू. बघा तुमचा टेडी बिअर तिकडे आहे. आणखीन काय काय आहे. जा. कशी आहेस ग विभा? आता तू जर आली नसतीस ना तर मीच येणार होते तुला भेटायला. तुझ्याशिवाय घर कसं सुनं सुनं वाटतं बघ. सगळ्याची सवय करून ठेवलीस. आता एकटीला सुचत नाही काय करावं कसं करावं. विभा, मी ठरवलंय तिकडे गावाकडे जायचं. मोठं घर आहे आपलं. गावाकडच्या मुली मिळतात कामासाठी. याला याचा काय संसार थाटायचा आहे ना तो थाटू दे. मी नाही हो मध्ये येणार. पण तू मात्र राणीची आणि तुझी खुशाली कळवत जा. कधी मध्ये वाटलं तर येईन तुला भेटायला तुझ्या घरी. आई मी बोलू नको काही. आले मी आले. आई ग. विभा, इकडे. ते राहू दे. तू ये इकडे. अगं बाई माझे. बस हे घे. हे काय? माझे दागिने. आता मी काय घालीनचं वाटत नाही बाई.
तुझ्यासाठीच काढून ठेवले होते. घेऊन जा. याचं चाललंय पेपर्सवर सह्या झाल्यावर उरकून घ्यायचं, पण त्याच्या आधी एकदा घरी येऊन जा. तुला काय भांडी कुंडी लागतील ना, ती बेशक घेऊन जा. आता मी इथं काय राहीनचं वाटत नाही. आई, तुम्ही नाही जायचं कुठे. तुम्ही माझ्यासोबत राहायचं. अगं हो, पण तू घर घेशील तेव्हा ना. घ्यायला कशाला हवं? हे काय माझं घर? आई, मी इथे राहायला आली. राहू ना? अगं मी नाही म्हणणार आहे का, पण नुसतं माझ्या वाटण्यानं काय होणार. त्यानं तर परतीचे दोरही कापून टाकलेत. कापू दे, काय फरक पडतो. मी मोकळा करून देईन त्याला त्याचा मार्ग. करू दे काय करायचं ते, पण मी इथेच राहीन. पण तो तयार होईल. त्याच्या तयारीचा प्रश्न येतोच कुठे. अगं पण एकाच घरात तो ती तू. मी राहिले आईच्या घरी, पण तिथल्या प्रत्येक वस्तूला माझ्या आईच्या पत्राचा वास होता. माझं असं काहीच नव्हतं. खूप परक परक वाटायचं सख्या आईच्या घरी. लहानपणापासून ऐकत आलीये मी, दुसऱ्याच्या घरी जायचं आहे तुला. आता हे घर तुझं नाही, परक्याची झालीस तू. माझी मुळं कधी रुजूच दिली नाही तिथे. लग्न झालं, इथे आले, तिथली मुळं उपटून इथे रुजवली. रुजली. तोच माझा नवरा इथली मुळंही उपटून काढतो. सांगा ना आई, माझी माती कुठली हो? आती आई. आई, काय ती इथे काय करतेय? ती दुपारी झाली आहे बरोबर, आणि सुद्धा आहे. ते पाहिलं मी. ती जाणार कधी आहे? ती इथून जाणार नाहीये. आजचा दिवस ती इथेच. आई मी बोलतोय काहीतरी. आई मी तुझ्याशी आई मी तुझ्याशी काहीतरी बोलतोय. बोल. काय ठरलंय तिचं? तिला म्हणावं जे काय हवं असेल ते मागून घे, उगीच अडवणूक करू नकोस. त्यात तिचंच नुकसान आहे. हे तू मला का सांगतोयस? तिला सांग. विभा, ए विभा, इकडे ये. काय ठरवलंस? म्हणजे इतक्या दिवसात तू आणि तुझ्या घरच्यांनी काहीतरी ठरवलंच असेल ना? हे बघ विभा, तुला जे काही हवंय ते माग आणि जा. मी राहायला आली कायमची. ही मस्करी करण्याची वेळ नाहीये. पण मी जायला आलेच नाहीये. विभा, हे माझं घर आहे. माझंही आहे. पुरावा काय? पुरावा हवाय तुला? हा आहे पुरावा, याला विचार. हा आहे पुरावा, याला विचार ना. इकडे विचार. हेही माझं आहे. इथली प्रत्येक वस्तू तुला सांगेल की हे माझं घर आहे, कारण इथली प्रत्येक वस्तू कुठे आणि कशी ठेवायची हे मी ठरवलंय. अगदी रद्दीचे पेपर सुद्धा.
या घराच्या दारावरची नेमप्लेट आहे ना ती माझ्या नावाची आहे, दिनेश म्हात्रे. त्या नेमप्लेटवरनं हात फिरलाय तो माझा आहे. नुसतं पैशाने नाही विकत घेतायत घर. त्या घराला माया लावावी लागते. या घराला मी ती माया लावली. हे किचन आहे ना, इथल्या प्रत्येक भांड्याला माझा स्पर्श आहे, माझ्या पदराचा वास आहे. इथली प्रत्येक वस्तू मी माझ्या आवडीने माझ्या मर्जीने घेतली, साधा चमचा सुद्धा. तुला काय माहिती रे घराविषयी? इथल्या भिंतींना वेगळा कलर फासला ना तर अनोळखी वाटायला लागेल तुला हे घर. हो, हे जे सगळं बोलतेस ना हे कोर्टात जाऊन प्रूव्ह कर. ओके? माझं कोर्ट इथे आहे. कोण? आई? हो, कसं आहे विभा, मी तुला डिवोर्स दिल्यानंतर तुझा फक्त या घराशी नाही घरच्यांशीही संबंध संपतो. तू सांगतोस म्हणून संपेल? त्याची तुला भरपाई मिळणार आहे. तुझा एक छदाम नकोय मला. मला माझं घर हवंय. तू डिवोर्स दिला म्हणून या घराशी माझा संबंध कसा संपेल? अरे तुझ्याशी लग्न केलं तेव्हा फक्त तुला नाही तुझ्या घरच्यांनाही माया लावली मी. ही माझी आई झाली, उर्मिला सारखी बहीण. आई, तुला हे पटतंय? पूर्णपणे. काय? आई, हे माझं घर आहे. मी इथे लहानाचा मोठा झालो, वाढलो. मग तीही साळवींच्या घरी लहानाची मोठी झाली, वाढली. पण तिलाही जावं लागलंच ना. जावं लागलं ना लग्न करून. तसाच तूही जा लग्न करून. आई, तू काय बोलतेस? हे बघ, उगीच तिच्या नादी लागू नकोस. तिला इथून जायला सांग. ती इथून कुठेही जाणार नाही. का? कारण ती आहे म्हणून या घराला घर पण आहे. ती इथे राहणार नसेल तर मीही तिच्या बरोबर जाईन. पण न्यायाची गोष्ट हीच आहे, तू इथून निघून जावस. काय? का? कारण लग्न तुला करायचंय. तुझ्या सुखासाठी तिनं का सगळ्यावर पाणी सोडायचं? मी तिच्या पाठीशी आहे. दिन्या, तू इथून निघून जा. आजी तू वॉबलरचे गाणं म्हणून झोपायचीस ना, ते गाणं म्हणून झोपव ना मला. म्हणते. बर. चंद्र तू माझा श्वास, तू माझ्या जीवाची आस, तू तुकडा काळजाचा, तुकडा काळजाचा, नीज माझ्या बाळा तू. चंद्र तू माझा श्वास, तू माझ्या जीवाची आस, तू तुकडा काळजाचा, तुकडा काळजाचा, नीज माझ्या बाळा तू. चंद्र तू माझा श्वास, तू. ऋषी तुझ्या कंपनीमध्ये जॉब करतो ना? नाही ग, जॉब सोडला त्याने. मग आता काय एकटाच राहतो? एकट्या कशाला, आम्ही दोघं राहतो एकत्र आणि आमचा ना खूप मोठा ग्रुप आहे तिकडे.
सध्या त्याला IT इंटरेस्ट नाही आहे, म्हणून तो म्युझिकमध्येच काहीतरी करिअर करायचं आहे. नेक्स्ट मंथमध्ये ना चेन्नईला रॉक बँड फेस्टिवल आहे, आणि आय जस्ट होप फॉर दी बेस्ट यार. तू नाही भेटलीस ना अजून ऋषीला? तू आणलंस कुठे त्याला घरी? ॲक्च्युली मी आणलं असतं ग, पण ना आपल्या आईला जम टरकतो ग तो. काही नाही. आईंना खूप आवडेल असं जावई. जावई प्लीज, तो अजिबात जावई मटेरियल नाही आहे. आणि मुळात म्हणजे ना मलाच लग्न करण्यात इंटरेस्ट नाही आहे. हे बघ, आमच्या रिलेशनशिपचा एकदम सिम्पल फंड आहे. आम्ही एकमेकांना गृहीत धरत नाही. पण सध्या ना त्याचं काहीतरी वेगळंच चालू आहे. दर 10 मिनिटाला फोन, दर 10 मिनिटाला मेसेज. मी नसली ना की एकदम रेस्टलेस होतो तो. लकी आहेस. प्लीज, इट्स नॉट लकी, इट्स वियर्ड. म्हणजे मला ना इरिटेट व्हायला होतं. मी त्याची बायको नाही आहे. एनिवेज यार, माझं जाऊ दे, माझं तर काय चालूच राहतं. पण तू पण बायको नाही आहेस कोणाची. अरे बापरे, प्लीज प्लीज असे सॅड एक्सप्रेशन मला नको देऊस. आय एम सॉरी. कॉफी आणू अजून? इकडे बस. कॉफी वगैरे मला काही नको आहे. तू 2 मिनिटं थांब, दे मला 2 मिनिटं थांब, मी आले. अगं उर्मी, डॅन टाडॅन. हे काय? हे आजी, आज सकाळी मी घरी आले ना, तुला पाहिलं, तुझी पेंटिंग्स पाहिली, तू नव्याने सजवलेलं घर पाहिलं, आणि वाटलं की तू का सोडलंस हे. कारण तू बदललीस. मला कधी वाटलं नव्हतं की तू बदलशील. यु नो, आता प्लीज टाकून देते सगळं जुनं. इकडे ये. अगं इकडे लवकर. हा ब्रश घे आणि हे कलर्स अँड जस्ट पेंट इट आउट. Look, the canvas is waiting for you. करतोयस? मी पेंटिंग करते ना. कर ना, कोणी थांबवलंय? सोड मला. मी पण पेंटिंग करतोय. सोड ना मला. अरे चल, आपण पेंटिंग करूया. का चिडतोयस मला तू असं? मला छळतोयस? मी छळू तुला? नो. मी छळू? मी त्रास देऊ? ऑलरेडी एवढा त्रास देतेस, कमी आहे का? ए व्हॉट आर यू डुईंग? कॅनव्हस आहे का मी? हो, माझा कॅनव्हस. सोड ना मला. What are you doing? You're crazy or what? I am crazy about you. मग काय म्हणणं आहे तुझं? मला काहीच म्हणायचं नाहीये. मला फक्त रोमॅन्स करायचं आहे. ब्रश आहे माझ्या हातात. बापरे, ब्रश? मग तू पेंटिंग कर आणि मी रोमॅन्स करतो. तुझा हनीमून मूड काही संपत नाहीये. 2 महिने झाले तरीही. तो संपणारही नाही. आयुष्यात पहिल्यांदा एवढ्या फुरसतीत काहीतरी करतोय. हाय. Oh, hi.
that's a painting of Ganesha. And this type of painting is called as a stripling art. That's the crown, those are the ears, and that's the whole body. Beautiful. Thank you. मिसिंग आहे ना. I don't know, there is something. विभा, Sameer? Oh my god! what a surprise आहे. Long time. या तू इकडे काय करतेस? इकडे काय करते म्हणजे हे एक्झिबिशन माझं आहे. आय मीन हे जे सगळे पेंटिंग्स बघतोयस ना ते मी केलंय. माय गुडनेस, एक मिनिट. विभावरी म्हात्रे इज तुझं म्हात्रे आडनाव मी विसरलोच. त्या दिन्याशी लग्न केलंस आणि तू गायब एकदम. हा, गायब कुठे? ही काय तुझ्या समोर आहे? या आय कॅन सी. खूप वर्षांनी यार कॉफी तो बनताय. पेंटर साहेबा, ह्या धक्क्यातून सावरायला प्लीज. चल. चल. ब्रिलियंट काम आहे विभा. अर्थात यू आमच्या सगळ्यांमध्ये ब्रिलियंट तूच होतेस. हो का? म्हणूनच ते मगाशी समथिंग इज मिसिंग वगैरे चाललं होतं. फॉरगेट इट यार. ते हे बघ विभा, एक आर्टिस्ट दुसऱ्या आर्टिस्टच्या कामातल्या काही ना काहीतरी चुका शोधून काढतोच. तसाच आहेस अजून. तू सुद्धा. इज द कॉफी. थँक्यू. थँक्यू. वेलकम मॅम. तुझं काय चाललंय? माझी पण एक ॲड एजन्सी आहे. अरे वा, गुड. थँक्यू. दिन्या काय म्हणतं? कुठे काय म्हणतोय? म्हणजे वेळेवर वगैरे येतो ना घरी? आम्ही आता एकत्र राहत नाही. हं? सेपरेट झालोय. ओ, मूर्ख आहे दिन्या. फॉरगेट इट या. आणि त्याची आई तुझ्याजवळ? हो, एकत्रच राहतो आम्ही. माझीच माणसं आहेत रे ती. म्हणजे तू अजून तिथेच राहतेस? दिनेश बाहेर पडला. स्ट्रेंज. का? हा, नाही, असंच. आणि मग तुझं अर्निंग? सेविंग्ज आहेत त्यातनं मॅनेज करते. हातपाय नाही मारलेत कुठे. पेंटिंग्स करेन म्हणते. वाय डोंट यू जॉईन मी? आ? या, ॲज अ व्हिज्युअलायझर. माझ्या कंपनीला गरज आहे. आणि विभा तू आलीस ना तर मी मार्केटमध्ये आग लावेन. कम ऑन यार, डोंट वेस्ट टाइम. डोंट थिंक सो मच. जस्ट ॲक्सेप्ट माय ऑफर. अरे हळू. आतमध्ये दुसरा चीप वाढतोय, त्याची पण काळजी घे. त्याला यायला अजून खूप वेळ आहे. सो वॉट? मला त्याच्या येण्याचा, त्याच्या वाढण्याचा प्रत्येक क्षण अनुभवायचा आहे. त्याची प्रत्येक हालचाल टिपायची आहे. आपण खूप घाई केली असं नाही वाटत तुला? नॉट एट ऑल. अय्या धरा. अरे बाप रे. अगो बाई, राणी बा झालं बाबा, माझी कंबर दुखायला लागली ग राणी. खेळ ना गं. नको ग राणी. राणी. आजीला छळू नकोस. राणी, आता तुझी आई जॉबला जाणार आहे. रिअली? हा. माय मम्मी गेस्ट. आई गोळ्या घ्या. घेते. अगं मोठा पगार मिळणार आहे तिला. मग काय राणीची मज्जाच मज्जा, हो की नाही? हा विभा, आता ही सगळी व्यवधानं मलाच सांभाळावी लागणार. काही नाही, राधाबाईंना मी सगळं सांगून जाणार आहे. तुम्ही नका काळजी करू. आणि तू, मी जॉबला गेल्यानंतर आजीला छळायचं नाही. नसत्या उचापत्या नको आहेत मला. म्हणजे तू रोज रात्री आहे ना? मज्जा. मज्जा.
मिस्टर दिनेश, फायब्रॉइड्स आहेत, त्यामुळे इतके पेन होत आहेत. ऑपरेट करायचं की नाही ते आपण ठरवूया. मला वाटतं कंडिशन बघून मग डिसिजन घ्यावा लागेल. बट राईट नाव आय एम मोर वरीड अबाउट हर BP. BPमुळे कन्व्हल्जन्स येऊ शकतात डिलिव्हरी दरम्यान आणि त्यामुळे कॉम्प्लिकेशन्सही होऊ शकतात. सध्या तरी त्यांना खूप विकनेस आला आहे. रात्री कोणीतरी असू दे त्यांच्याजवळ. या घरातली कोणीतरी सिनियर लेडी. तुमने मारी एंट्री और ना दिल में बजी घंटी और टन 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 बजाए टन टन टन. तुमने मारी एंट्री और ना दिल में बजी घंटी और टन टन. मी बघते. तिकडे पण घंटी वाजली, ट्रिंग ट्रिंग ट्रिंग. हॅलो, हॅलो, दिनेश बोलतोय. आईला फोन दे जरा. आई, तुमच्यासाठी फोन आहे. कुणाचा आहे ग? दिनेश. मला कशाला फोन केला यांनी? अरे देवा. हॅलो. आई, एक प्रॉब्लेम झालाय. काय? नंदिताला ऍडमिट करावं लागलं हॉस्पिटलला. कदाचित ऑपरेशन करावं लागेल. मग आज रात्री तिच्या सोबत कोणीतरी थांबायला हवंय. तुला जमेल का? मी हवं तर गाडी पाठवतो लगेच. नाही. आई प्लीज. हे बघ, डॉक्टर असं म्हणतात की कोणीतरी जबाबदार बाई जवळ असेल तर बरं होईल. नाही दिनेश, मला जमणार नाही. मला रात्रीचं धुरकट दिसतं आणि रात्री कुठेही मी बाहेर पडत नाही. पूर्वीसारखे पायही साथ देत नाहीत माझे. तेव्हा मी येणार नाही. प्लीज ये. दिनेश, मला तुमच्यात ओढू नका. मी येणार नाही. So, Vibha, Please sit down. this is my world. Yeah. And you are welcome here. थँक्यू. हा माझा कलिग आहे, फ्रान्सिस. Hi, man. Hi. It's pleasure meeting you. सेम या. मी इथे नसलो की सगळं काम हाच बघतो, पण सहसा मी तशी वेळच येऊ देत. सो बेबा, इथे तुला काहीही करायला सगळं रान मोकळं. तुला काय वाटेल ते कर. या. So why don't we introduce a new assignment to her? हो येस, प्लीज गेट द लॅपटॉप. बेबा, एक नवीन कॅम्पेनिंग आहे. 2 दिवसात त्याचं प्रेझेंटेशन करायचं. तू करशील? काय आहे नेमकं? हे हाऊसिंग कॅम्पेनिंग करायचं. करूया ना. But ma'am, we both have already worked on it. एक मिनिट, फ्रान्सिस, लेट हर कम अप विथ हर ओन फ्रेश आयडियाज. Fine, sir. Fine. It's good. सो आय गेस यू आर डुईंग इट. येस. Welcome aboard. You're the new visualizer of our company. थँक्यू. Welcome. Please take the charge. Yeah, ma'am. So guys, finally आपलं प्रेझेंटेशन रेडी आहे. And thanks a lot for being so supportive all throughout this project. थँक्यू एव्हरीवन. आणि थँक्यू समीर. आय होप वी क्रॅक इट टुमॉरो. All the best. All the best, ma'am. All the best. थँक्यू. 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 ग्रेट ग्रेट ग्रेट. लगता है बात जम गई बाबा. तो कॉल कब लेने वाले हैं? मे बी टुडे ओनली. भाभी को लेके घूमने चला जा. घूमने चला जा. थँक्यू. Dinya, हाय समीर. hi. हाय. Long time, yeah? या. Changed दिसतोस थोडा.
थकलायस? थकतो माणूस धावपळ करून कधी कधी. हां धावपळ तुला? अरे एवढा बिग शॉट आहेस तू. हां तू कसं आहेस? काय चाललंय? माझं काय ते म्हणतात ना, छोटा टँकमधला छोटा फिश. चलो सी यू. या ठीक आहे. चले. या हॅलो. बोलो वाच्छानी. So, finally I was able to satisfy your boring boss. अरे सेटिस्फाई तो किया, लेकिन फाइनली जो कंपेन था ना, वो तो क्राउन वाले को दे दिया. क्या? लेकिन मेरा प्रेजेंटेशन तो अल्टीमेट था. तुम्ही ने कहा था. अरे बाबा, तुम्हारा बात बड़ा बड़े, लेकिन तुम्हारे जाने के बाद क्राउन वाले ने जो प्रेजेंटेशन दिया है ना, अरे सब उधर ही मैड हो गए. हाँ, उधर ही डिसीजन सुना दिया. अब मैं क्या बोलूं, बोल. कौन ये क्राउन एड्स? हाँ? अरे बाबा, वो तुम्हारा ही बैच वाला समीर शास्त्री. समीर. और तुमको पता है प्रेजेंटेशन किसने दिया? किसने? विभावड़ी ने दिया. नशिबाची चांदणी मी शोधिते. रंग निराळे सारी गंध निराळे मन मनात सुगंध निराळे.
कुठे आहे विभा? बाहेर गेली. तिने काय कॉम्पिटिशन करायची ठरवले का माझ्याबरोबर? कॉम्पिटिशन? त्या समीरनं माझ्या नाकावर टिचून कॅम्पेन मिळवलं. ते सगळं कॅम्पेन विभानच केलंय. तिला काय वाटतं मला माहित नाही. काय बोलतोस तू? सामील आहे ती त्याला. सूड उगवायचं ना तिला माझ्यावर, बदला घ्यायचा आहे. पण लायकी नाही तिची. कारण त्या समीरनं हे अख्खं कॅम्पेन लोकांना मॅनेज करून मिळवलंय. हे तिचं खरं सक्सेस नाहीये. झालं बोलून? आता इथे आलाच आहेस स्वतःच्या पावलांनी चालत, तर मी काय सांगते ते ऐक. काय? तू हे घर विभाच्या नावावर करून दे. का? आता तू इथे राहत नाहीस, दुसरं लग्न केलंयस, तेव्हा ही जागा विभाच्या नावावर करून दे. पण मी या जागेवर हक्क सांगायला कधी आलो नाही. इथून पुढे येणार नाही. नाहीच येणार मी असेपर्यंत. नाही, कधीच नाही येणार. शब्द देतो तुला. मला शब्द नको, कायदेशीर हक्क दे. विश्वास नाहीये माझ्यावर. तुम्ही सगळे पुरुष स्वार्थी आहात रे. स्वतःहून काहीही काढून देत नाही बाईला, म्हणून कायदेशीर हक्क मागावा लागतो. थांब, हे घे पत्र, वाच. गजामामाचं आहे. गजामामा तसा भला माणूस आहे, पण आमच्या वडिलोपार्जित इस्टेटीत वाटणी हवी आहे त्याला, जमिनीची. त्यासाठी बहिणीकडून ना हरकत प्रमाणपत्र हवंय त्याला. म्हणजे मी लिहून द्यायचं की या इस्टेटीमध्ये माझा कसलाही अधिकार नाही. ही जमीन मी स्वेच्छेनं माझ्या भावाच्या नावावर करून द्यायला तयार आहे. म्हणजे बायकांसाठी कायदे करायचे, पण त्या कायद्याला अशी भुक्क पाडायची. एकाच आईच्या पोटी जन्माला आलो ना रे आम्ही. जे बापाचं होतं ते भावाचं झालं, नवऱ्याचं होतं ते मुलाचं झालं. मग माझं काय? हे पत्र वाचलं आणि विचारात पडले, उद्या राणीचं काय होईल? म्हणजे आता स्वतःच्या मुलाबरोबर कायद्याची भाषा करणार आहेस तू? गुड. जरा या गोष्टीचा विचार कराई. समज मी हे घर सोडून गेलोच नसतो तर, हक्का सांगून राहिलो असतो इथेच, तर काय केलं असतं तू आणि तुझ्या सुनेनं? या घरात राहून मी विभाचं आयुष्य रुईन करू शकलो असतो. अजून नाकाचा शेंडा वरच आहे का तुझा? हा? अरे तिने जेव्हा मला घटस्फोटाचं सांगितलं ना, तेव्हा आतून काळजावर कशा सुऱ्या फिरतात ना, ते मला माहित आहे. मी अनुभवलंय. ती वेदना मी भोगलीये. एवढासा होतास रे तू, 4 वर्षाचा. तेव्हा तुझा बाप दुसरं लग्न करायला निघाला होता. माझ्या उरावर सवत आणून नाचवायला निघाला होता. सासरा तोंडाला कुलूप घातल्यासारखा कोपऱ्यात उभा होता. सासू एवढी का जागबाई, पण तिच्या तोंडातून चकार शब्द निघत नव्हता. तिचे डोळेच सांगत होते, सटवे तुझ्यातच काहीतरी कमी असलं पाहिजे म्हणून हा बाहेर पडतोय. मी रडत होते, ओरडत होते. माझं काय चुकलं म्हणून विचारत होते. तुझा बाप वाटेल तसा हाणत होता मला. भरपूर मार खाल्ला, पण त्याच्या पायाची मिठी नाही सोडली. तुला घातला त्याच्या पायावर. काय झालं असतं माझ्या संसाराचं? काय केलं असतं मी?
अरे काय कमी पडू दिलं होतं रे मी त्यांना. माझी काही चूक नसताना मी का नाक घासत राहिले तिथे. तो अपमान अजूनही शाबूत आहे इथं दिन्या. मी माझ्या सुनेला असं अपमानित नाही होऊ देणार. मी उभी राहीन तिच्या पाठीशी. बाप्पासारखं वागलास तू दिन्या. बाप्पासारखा वागलास. आजीला बरं. मामा अरे आता माझ्याकडून. अँड हॅपीनेस टू राणी हे बघ बॉक्स हॅलो बॉब, मला ऐकू नाही येते. थांब मी तिथेवर बोलते तुझ्याशी. हॅपी बर्थडे राणी. मेनी 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 हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. थँक्यू. कुठं तर बोलतोस तू? मी घरीच आहे का सोनू? पण तू मला प्रॉमिस केलं होतंस. हो पण आपण तुझा बर्थडे वेगळा साजरा करणार आहोत. तू इकडे ये आमच्या आत्ता. राणी मी अडकलोय का थोडासा कामात. आपण एक काम करूया ना. आपण कुठल्या तरी छान मोठ्या हॉटेलमध्ये जाऊया नंतर. नंदिता नंदिता काय होतंय? काय? थांब 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 थांब. काही नाही होणार. जस्ट होल्ड ऑन. राणी 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 काय झालं? राणी काय झालं विभा? राणी 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 पडली. हा राणी काय झालं काय झालं विभा? राणी उचल तिला, उचल. काय झालं हिला? चला चला पडली. अरे दवाखान्यात द्या तिला. चला. एक्सक्यूज मी. मम्मा तू हो बाळा, हो. थोडंसं दुखतं ना. मग बरी होशील तू. काही नाही होणार, तुम्ही काळजी करू नका. हो बाळा. हात नको लावू, हात नको लावू. हॅलो दादा बोल. हॅलो उर्मिला, ऐक मी हॉस्पिटलला आलोय नंदिताला घेऊन. तू येऊ शकतेस का? काय नंदिताला आणलंय? पण दादा राणीला इथे ऍडमिट केलंय. काय? राणीला ऍडमिट? काय झालं? अगं आता बोलत होतो तर मी तिच्याशी. अरे हो, ती बोलता बोलता टेरेसवर गेली आणि कशी पडली कळालंच नाही. ओ माय गॉड. पण मग काय, कशी आहे ती आता? काय झालंय? डॉक्टर, माझ्या नातीला काही झालं नाही ना? बरी होईल ना ती? काही झालं नाहीये तिला. शी इज आउट ऑफ डेंजर. लवकरच बरी होईल ती. हॅलो दादा, राणी इज फाईन. आणि हो मी येते तिथे, यू डोंट वरी. ठीक आहे? या ओके बाय.
आई तू येतेस? दादा काय झालं? नंदिताला तर पुढची डेट दिली होती ना? हो हो, पण डॉक्टर म्हणाले होते कदाचित तिचं बीपी सारखं शूटअप होत आहे. ओ गॉड, कधी नेलं तिला आत? अर्धा तास झालाय आता. काही होणार नाही ना नंदिताला? काळजी करू नकोस, काही होणार नाही, खंबीर राहा. काय झालं डॉक्टर, कशी आहे नंदिता? मिस्टर दिनेश, वी आर ट्राईंग आवर बेस्ट, पण कॉम्प्लिकेशन्स वाढत आहेत. शी इज नॉट रिस्पॉन्डिंग. BP वाढतच चालला आहे. सॉरी टू से, पण तुम्हाला काहीतरी एक डिसिजन घ्यावा लागेल. आपण बाळाला जन्म द्यायचा निर्णय घेतला तर आईच्या जीवाला धोका आहे. आणि जर तुम्हाला आईचा जीव वाचवायचा असेल तर बाळ आत्ताच अबॉर्ट करावं लागेल. प्रत्येक बाईला बाळ महत्वाचं असतं. सेव्ह माय वाईफ. ओके, पण तुम्हाला माहिती आहे यानंतर त्या पुन्हा कधीही आई होऊ शकणार नाही. आय डोंट केअर. प्लीज माझ्या नंदिताचा जीव वाचवा डॉक्टर. ओके, फाईन. आबा, माई आई, मी खूप दिवस हे ठरवत होतो. आज फायनली बोलण्याचा योग आला आणि लकीली तुम्ही सगळे एकत्र भेटला. मला विभाशी लग्न करायचं आहे. खूप वर्षांपासून ओळखतोय मी विभाला, कॉलेजपासून. अगदी तशीच आहे अजून. इतक्या वर्षांनी पुन्हा भेटली आणि जस्ट काहीतरी मिरॅकल झाल्यासारखं माझं आयुष्य बदलून गेलं. माझं रुटीन चेंज झालंय. माझ्या कंपनीचा सक्सेस रेट वाढला जो मी कधी इमॅजिनही केला नव्हता. आणि ह्या सगळ्या मागे फक्त विभा आहे. मी इतकी वर्ष एकटा राहत होतो. मला आवडतही होतं ते, पण विभा आयुष्यात आली आणि काहीतरी मिसिंग होतं हे जाणवलं. आता फक्त विभाने जर होकार दिला तर माझ्या आयुष्यातली ही कमतरता कायमची भरून निघेल. आय विल बी द हॅपीएस्ट मॅन इन द वर्ल्ड. अगदी आमच्या मनातलं बोललात समीर. मला वाटतं हा निर्णय विभानेच घेऊ दे. प्लीज प्लीज नंदिता, प्लीज. चल चल. बघ बघ, हे रंग तुझे आहेत. हा ब्रश तुझा आहे. समोर कोरा कॅनव्हास आहे. कोरा कॅनव्हास बघण्याची सवय मला नाहीये आणि तुलाही नाहीये. कम ऑन, होल्ड द ब्रश. कम ऑन.
तू का डिसिजन घेतलास असा? कुठला डिसिजन? बाळाला न जगवण्याचा. बाळाला न जगवण्याचा नाही नंदिता. मी तुला जगवण्याचा डिसिजन घेतला. नसते वाचली मी, काय झालं असतं? मी कोलॅप्स झालो असतो. माझी निशाणी राहिली असती तुझ्याजवळ बाळाच्या रूपाने. अगं काय करणार होतो मी त्या निशाणीचं? म्हणजे नंदिता, माझ्यासाठी तू महत्वाची आहेस, फक्त तू. आणि माझ्यासाठी काय महत्वाचं होतं याचा कधी विचार नाही केला तू? नंदिता, तुझ्यापेक्षा महत्वाचं काहीच नाहीये. मी जाण्याची संपूर्ण शक्यता होती. बरीचशी होती. पण वाचू पण शकले असते मी. मे बी. म्हणजे मी आणि बाळ दोघेही वाचणं शक्य होतं. चान्सेस खूप डिम होते नंदिता. मग तू का नाही घेतली अशी संधी? नंदिता. फक्त स्वतःचा विचार केलास तू. नाही नंदिता, मी तुझा विचार केला. पण स्वतःसाठी तू माझा विचार केलास. पण माझ्या स्वप्नांचा, माझ्या मनाचा विचार नाही केलास. एका निर्णयाने 2 तुकडे पाडलेस तू. स्वप्न पुन्हा बघता येतात, मनाला पुन्हा उभारी देता येते. अगं म्हणून तर रंग आणले होते तुझ्यासाठी. कोणते रंग? हे रंग, हे रंग, हे रंग, हे रंग, हे रंग, हा रंग, हा रंग. हं? कोणता रंग? रंगाचा अर्थ तरी कळतो तुला? एक क्षण जागून मी त्या जीवाची वाट पाहत राहिले. त्याच्या कल्पनेनं फुलत राहिले मी. त्याचं इंच न इंच वाढताना, त्या सगळ्या कळा सुचताना, तो त्रास सोसताना मला किती आनंद होत होता हे कधीच नाही कळलं तुला. मी काय निर्माण करत होते हे कधीतरी कळलं तुला? ते होतं माझं क्रिएशन, माझी क्रिएटिव्हिटी. तिची माती केलीस तू. नंदिता, नंदिता, Stay away from me! Don't touch me! ज्या पुरुषाला माझं मन नाही कळलं, त्याच्याबरोबर स्वप्न रंगवत बसले मी. कुठल्या भ्रमात होते मी? फक्त क्रिएटिव्हिटी करत राहिलास आणि आपलं जग उभं करत राहिलास. पण एका बाईचं क्रिएशन काय असतं याचा विचार केलायस तू कधी? तिच्या देहातून एक अख्खा जिवंत देह निर्माण होतो. याच्या पुढे कसली क्रिएटिव्हिटी, कसली निर्मिती? माझा तोच हक्क तू काढून घेतलास. माझ्या निर्णयाची जराही वाट न बघता तुला भीती वाटली असेल ना रे, की माझं बाळ येईल तर मी त्याच्यात रंगेन, माझं दुसरं आयुष्य सुरू होईल आणि एक दिवस माझी पण विवाह होईल, असं वाटलं ना तुला? हा, उत्तर दे मला. असं वाटलं ना तुला? सांग ना मला, सांग. माझं पूर्ण आयुष्य बेरंग करून टाकलंस तू. काय करू आता मी रंगांचं? काय करू? सांग ना रे, काय करू मी? Don't touch me! माझ्या जवळही येऊ नकोस. तू निघून जा इथून, निघून जा. मला तुझं तोंडही बघायचं नाहीये. निघून जा आणि पुन्हा कधी येऊ नकोस इथे. जा म्हटलं ना मी.
तुझ्या रंगात बुडाले, नवे नवे से पंख मिळाले, खोल तुझ्या रंगात बुडाले, नवे नवे से पंख मिळाले, रंग हरवला रंगी तुझिया, रंग हरवला रंगी तुझिया, रंग तू माझा होऊन ये रे, रंग तू माझा होऊन ये रे. सजना आज का हरले, मी अशी का हरले, रंग वेड्या बावरी तुझी मी, रंगहीन का उरले. विभा, आता तू बोल. संधी तुझ्यासमोर हात जोडून उभी आहे. आबा मी काय बोलू आणि कशासाठी? विभा, अरे विभा, मी डायरेक्ट मुद्द्यावर येतो. विल यू मॅरी मी? समीर, अरे तू या विषयावर आधी माझ्याशी बोलला असतास तर. विभा, अगं आधी काय आणि नंतर काय, त्यांच्या सांगण्याचा मुद्दा तोच आहे ना बेटा. नाही का विभा, ॲक्च्युली खूप वेळा ठरवलं होतं तुला सगळं सांगायचं, पण तू जेव्हा जेव्हा समोर यायचीस ना, तेव्हा तेव्हा माझी खरंच हिंमत नव्हती होत. आय अंडरस्टँड, पण माझा निर्णय आधीच झालाय. मला पुन्हा लग्न नाही करायचं. तू असं का म्हणतेस बाळा? माई, मी एकदा संसार करून बघितलाय. आता पुन्हा त्याच चक्रात नाही अडकायचंय मला. अगं विभा, हा तुझा अतिरेकी निर्णय आहे. अगं दरवेळेला असेच अनुभव येत नाहीत बेटा. आणि यांच्यासारखा माणूस तुला प्रपोज करत असताना तू कल्पना तरी कशी करू शकतेस की पुन्हा तसंच होईल म्हणून? ताई, आम्ही सगळे तुझ्या भल्याचाच विचार करतोय. हो, पण तुम्ही पुन्हा पुन्हा तोच विषय काढताय. तुम्हाला नाही बघवते का आम्हा 3 बायकांचं घर? हे बघ विभा, हे असं तिरपागळ्यासारखं बोलू नकोस. तू अजून का नाही म्हणतेस? विभा, हे बघ, मी आई, तुम्हाला सोडून जाण्याचा विचारच करवत नाही मला. अगं तुझ्या आयुष्याला पुरणार आहे का मी? पिकलं पान कधीतरी गळणारच ना. तुझ्यापुढे उभं आयुष्य आहे, त्याचा आनंद घे. अहो पण मी अशी आनंदीच आहे आई. अगं मानला तर सगळ्यातच आनंद आहे, पण मानणं वेगळं आणि मिळणं वेगळं. हा क्षण तुझ्या आयुष्यात आलाय, त्याचं सोनं कर. मी विचार करते. नाही बाबा, विचार नाही. आता सांग आणि हो सांग. आबा, आबा थांबा, तिला ठरवू द्या. विभा, तू तुझा आणि राणीचा विचार कर. तुझी सासू म्हणून नाही सांगत, आई म्हणून सांगतेय. कुठल्याही आईला आपली मुलगी जोडीदाराशिवाय एकटी राहते हे ती आई पाहू शकत नाही. तू फक्त हो म्हण. तुझं कन्यादान मी करीन. ठीक आहे, मी तयार आहे लग्नाला. पण
पण हे तू मनापासून बोलतेस ना? हो, मनापासून. मी लग्नाला तयार आहे, फक्त माझ्या 2 अटी आहेत समीर. विभा, तू म्हणशील तेवढ्या सगळ्या अटी मान्य आहेत मला. सगळ्या नाही, 2च. माझी पहिली अट अशी आहे की लग्न झाल्यानंतर तुला तुझं घर सोडून माझ्या घरी येऊन राहावं लागेल. काय? विभा, हे कसं शक्य आहे? अगं त्यांचंही स्वतःचं असं घर असेलच ना? विभा, आपलं घर आहे अगं. पुण्यालाही 2 फ्लॅट्स आहेत, नाशिकला एक घर आहे. आपण कुठेही राहू शकतो. आणि जर तुला हे सगळं कमी वाटत असेल तर आपण तुला हवंय तसं एखादं मोठं घर शोधूयात. प्रश्न घर लहान मोठं असण्याचं नाही आहे समीर, राहण्याचं आहे. तुला इथे माझ्या घरी येऊन राहावं लागेल. अशी पद्धत नाही आहे विभा. मग कशी पद्धत आहे आबा? हे मी तुला सांगायला हवं का? मग ऐक तर, लग्न झाल्यानंतर मुलीनी सासरी जायचं असतं. मग एकदा मुलांनी सासरी येऊन बघावं. तुला कळतंय का तू काय बोलतेस ते? हो, कळतंय. आता यांनाही कळू देत. स्वतःच्या जगापासून तुटून एका अनोळखी घरात येऊन राहण्याची सक्ती. यांना कधीच काही गमवावं लागत नाही. वर मालकी हक्क मात्र गाजवता येतो. आता यांनाही पाहू देत काहीतरी गमावून. येऊ देत आपल्या मालकी नसलेल्या घरात. लावू दे त्या घराला माया. तेव्हा यांना कळेल आपली तगमग, आपला तळतळाट. समीर, या पलीकडे माझी आणखी एक अट आहे. लग्न झाल्यानंतर तुला माझं नाव लावावं लागेल. तुला हे सगळं मान्य आहे? नाही विभा, तुझी अट एवढी विचित्र असेल याची कल्पना नव्हती मला. म्हणजे तुला काहीच गमवायचं नाहीये? नाही, काही गमवायचा प्रश्नच नाहीये. अगं, मी माझ्या जगात, माझ्या राज्यात सुखी आहे. चांगला ताल सापडलाय मला तिथे. आता ते सगळं बिघडवून असं अचानक नव्याने काहीतरी सुरुवात करायची मला नाही जमणार. मला माहिती होतं समीर, तू कायमच माझ्याकडे जिंकण्याच्या ईर्ष्येने बघत आलास. तुला मला प्रपोज करण्यात प्रेम नव्हतं, सतत काहीतरी अचीव करण्याची भावना होती. आणि कोणीतरी जिंकावं म्हणून मी स्वयंवराला उभी राहिलेली नाहीये. आय होप यू अंडरस्टँड. I do. And I respect that. हां, पण यामुळे आपली मैत्री किंवा आपल्या प्रोफेशनल रिलेशनशिपमध्ये काही फरक येईल असं मी नाही होत देणार. एनिवे, मी येतो. मी इथे का आलोय मला माहित नाही. यायला हवं होतं की नाही माहित नाही. पण पायाखालची वाट मला इथेच घेऊन आली. तुझी माफी मागायला आलोय विभा. माझं काय चुकलं, माझ्यातून नेमकं काय काय निसटलं याची जाणीव होती आता मला. मृगजाळामागे वेड्यासारखं धावत होतो मी. आणि जिला आपलं केलं तिनंच पाठ फिरवली माझ्याकडे. माझ्या सगळ्याच निर्णयांचा तुम्हाला खूप त्रास झालाय. त्याच्यासाठी
फक्त माफी मागू शकतो. आता इथून मी कुठे जाईन मला माहित नाही. सगळं सोडून आलोय. एकच विचारायचं होतं. इथे परत येऊ शकतो? आग्रह नाहीये हा, आर्जव आहे. हा आपला उंबरठा होता. तो लाथाडून आपल्या माणसांना तोडून तू निघून गेलास आणि तुझा नवीन उंबरठा निर्माण केलास. पण तिथेही सुखी नाहीच होऊ शकलास. मृगजळाच्या मागे धावायची सवय आहे तुझी. तुझा सुखाचा शोध कधीच संपणार नाही. उद्या नवीन मृगजळ दिसलं तर हा उंबरठा पुन्हा ओलांडून जाशील तू. तुझा काय भरोसा. पण आता माझ्या आयुष्यात तुला स्थान नाही. सजना सावर रे मन माझे सावर रे. सजना ना तुला कळले मन माझे ना कळले. गालांवर कासे माझे अश्रू हे विरघळले. सजना 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 ना तुला कळले मन माझे ना कळले. सावर रे मज आवर आता नको दुरावा पुरे कर आता. सावर रे मज आवर आता नको दुरावा पुरे कर आता. बोल न काही तू बोल न माही बोल न काही तू बोल न माही. प्रीत तुझी दे नकोच काही प्रीत तुझी दे नकोच काही. सजना ना तुला कळले मन माझे ना कळले. गालांवर कासे माझे अश्रू हे